मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील नडगाव गावच्या हद्दी दरड कोसळल्याची घटना घडली आहे। महामार्गालगत फोडलेल्या डोंगराचा काही भाग अचानक खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले। दरड कोसळल्यामुळे महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली असून पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। या घटनेनंतर काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र आता वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी। राष्ट्रीय महामार्गालगत असणारा नडगाव गाव, या नडगाव गावच्या हद्दीमध्ये अचानक सकाळच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। आपण जर माझ्या पाठीमागे दृश्यातून जर पाहिलं तर डोंगराचा काही भाग जो आहे हा अचानक खाली कोसळला। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली। मात्र दरड महामार्गावर आल्याने काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली असून पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या मार्गिकेकडून वाहतूक सध्या सुरळीत सुरू करण्यात आली। मात्र दरड कोसळल्यानंतर काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। प्रशासन आणि महामार्ग विभागाच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली असून आता दरड हटवण्याचं काम जे आहे हे युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणारा हा मोठा डोंगर, त्यामुळे ही दरड कोसळण्याच्या ज्या घटना आहेत या वारंवार घडत आहेत। त्यामुळे याकडे आता प्रशासन कशा पद्धतीने पाहते याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।